मीठ आणि साखर हे आपल्या दैनंदिन आहारातील सर्वात महत्त्वाचे घटक आहेत। दिवसभरात आपण जे काही खाद्यपदार्थ खातो त्या प्रत्येकात चव आणण्यासाठी साखर किंवा मिठाचा वापर आवर्जून केला जातो। पण नुकत्याच एका अभ्यासात मीठ आणि साखरेबद्दलची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या अभ्यासानुसार भारतातील जवळपास सर्व ब्रँड्सच्या साखर आणि मिठांमध्ये मायक्रोप्लास्टिक्स आढळले आहेत। टॉक्सिक्स लिंक या पर्यावरण संशोधन संस्थेने केलेल्या या अभ्यासात भारतातील प्रत्येक ब्रँडच्या मीठ आणि साखरेची चाचणी करण्यात आली। या प्रत्येक ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिक्स असल्याची चिंताजनक बाब उघड झाली आहे। या संशोधनात मिठाचे 10 विविध प्रकार तपासले गेले। त्यात टेबल, रॉक्सी आणि स्थानिक प्रकारच्या मिठाचा समावेश होता। तसंच ऑनलाईन आणि स्टोअरमधून खरेदी केलेल्या 5 प्रकारच्या साखरेचं परीक्षण करण्यात आलं होतं। या संशोधनाचे निष्कर्ष अगदी स्पष्ट होतं। मीठ आणि साखरेच्या सर्व नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक्स आढळले आहेत। यात कोणताही प्रकार किंवा ब्रँड अपवाद ठरला नाहीये। मीठ आणि साखरेत 0.1 ते 5 मिलीमीटर आकाराचे प्लास्टिकचे तंतू, गोळे, प्लास्टिकचा पत्रा, तुकडे यांसह लहान प्लास्टिकचे कण आढळलेत। विशेष म्हणजे आयोडीनयुक्त मीठ हे सर्वात दूषित असल्याचे आढळून आले। प्रत्येक किलोग्राम आयोडीनयुक्त मिठात 89.15 मायक्रोप्लास्टिक्सचे तुकडे आढळलेत। तर सेंद्रिय रॉक सॉल्टमध्ये सर्वात कमी 6.70 तुकडे प्रति किलोग्राम आढळलेत। आता मायक्रोप्लास्टिक्स म्हणजे काय ते समजून घेऊयात। मायक्रोप्लास्टिक्स हे 5 मिलीमीटर ते 1 मायक्रोमीटर आकाराचे प्लास्टिकचे अत्यंत छोटे तुकडे असतात। प्लास्टिक्सच्याच मोठ्या तुकड्यांचे सतत क्षीण झाल्यानंतर त्याचं मायक्रोप्लास्टिक्समध्ये रूपांतर होतं। यात 2 प्रकार असतात। पहिला प्रकार म्हणजे जे मूळ मायक्रोप्लास्टिक्सच्या रूपात असतात आणि दुसरा प्रकार म्हणजे मोठ्या प्लास्टिकचं हळूहळू मायक्रोप्लास्टिक्समध्ये रूपांतर होतं। मायक्रोप्लास्टिक्स हे विविध आकार, रूप आणि रंगात अस्तित्वात असतात। ते पॉलिमरपासून बनलेले असतात। नॅनोप्लास्टिक हे त्याहून लहान असतात। त्यांचा आकार 1000 नॅनोमीटर ते 1 नॅनोमीटर पर्यंत असतं। मायक्रो आणि नॅनोप्लास्टिक्सना एकत्रितपणे MNP असं म्हटलं जातं। आता हे MNP कुठे आढळतात? तर हे MNP आजच्या जगाच्या कानाकोपऱ्यात आढळतात। महासागराच्या तळाशी, माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर, ध्रुवीय बर्फाच्या आत, माती, वनस्पती, सर्व सागरी, सस्तन प्राणी, पक्षी आणि मानवी शरीरात हे MNP आढळल्याचं अभ्यासात दिसून आलंय। कृत्रिम तंतूपासून बनवलेले कपडे, वाहनांचे टायर, अन्न आणि पाण्याचं पॅकेजिंग, सौंदर्य प्रसाधनं, स्किन केअर, औद्योगिक प्रक्रिया हे MNPचे सर्वात मोठे स्रोत आहेत। महासागरातील सर्व MNP पैकी सुमारे 35% कपड्यांमधून येतात। हे इतके लहान असतात की भिंगाशिवाय ते पाहणंही कठीण असतं। IIT पाटणाच्या एका संशोधनात पावसाच्या पाण्यातही मायक्रोप्लास्टिक्सचे कण आढळून आले आहेत। त्याचप्रमाणे नद्या आणि तलावांमध्येही मायक्रोप्लास्टिक्स आढळून आल्याचं आणखी एका संशोधनातून समोर आलंय। ज्या जमिनीवर शेती केली जाते तिथेही मायक्रोप्लास्टिक्स मोठ्या प्रमाणावर आढळतात। काही संशोधनातून असंही दिसून आलंय की जमिनीखालील भाज्यांमध्येही मायक्रोप्लास्टिक्सचं प्रमाण जास्त आढळतं। म्हणजेच मुळा, गाजर, बटाटे यांसारख्या भाज्यांमध्ये त्याचं प्रमाण जास्त असेल। एन्व्हायरमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या रिसर्च जर्नलमधून प्रकाशित झालेल्या रिसर्च पेपरमधून हे उघडकीस आले की दरवर्षी सरासरी 39,000 ते 52,000 प्लास्टिकचे सूक्ष्म कण हे आपण सेवन करत असलेल्या पाणी, अन्न यांच्याद्वारे माणसाच्या पचन संस्थेमध्ये प्रवेश करतात। तर 74,000हून अधिक कण श्वसनाद्वारे फुफ्फुसात प्रवेश करतात। हे कण शरीराला किती घातक आहेत यावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे। हे मायक्रोप्लास्टिक्स आपल्या डोळ्यांना दिसत नसले तरी जे आपल्या डोळ्यांसमोर आहे त्याचा वापर आपण नक्कीच टाळू शकतो किंवा कमी करू शकतो। ते म्हणजे प्लास्टिक। प्लास्टिकच्या ऐवजी काचेच्या किंवा धातूच्या डब्यांमध्ये अन्नपदार्थ साठवणं हा मायक्रोप्लास्टिक्सचा संपर्क कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे। ताजी फळं आणि भाज्या खरेदी करतानाही प्लास्टिकच्या पिशव्या वापरणं टाळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।